सुनंदा रवींद्र सोनोने आपणा समोर आज विषय मांडित आहे प्रतिरूप. मी शिवाजी बोलतोय. होय, मी शिवाजी बोलतोय. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की 350 वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराज आपल्या स्वराज्यात कसे, आणि तुम्ही सर्व मला शिवाजी महाराज समजत असाल ना? नाही, मी छत्रपती शिवाजी महाराज नाही. होय, मी छत्रपती शिवाजी महाराज नाही. मी तर स्वराज्याचा आणि शिवरायांचा निष्ठावंत मावळा शिवाजी काशीद, म्हणजे शिवकाशीद बर का. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, आम्ही आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ऐकलंय, मग आता हा नेमका शिवकाशीद नेमका कोण? तर पन्हाळगडाच्या प्रसंगामध्ये महाराजांना सुखरूप रायगडावर पाठवण्यासाठी याच शिवाजी काशीदचं बलिदान झालंय, आणि त्यावेळी इतिहासानं माझं नाव सुवर्णाक्षरात लिहून ठेवलं. पण आता या स्वराज्यात हल्ली इतिहास वाचतोच कोण, आणि वाचला तर इतिहास समजतो तरी कोण? पण जर तुम्हाला तो इतिहास जाणून घ्यायचा असेल तर आठवावं लागल इसवी सन 1600 तो काळ. कसा होता तो महाराष्ट्र, कसा होता या महाराष्ट्रातला माणूस, काय जगत होता, काय सोसत होता, काय भोगत होता इथला माणूस. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये यवनांचं राज्य होतं. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज या अवनी अत्याचारांमुळे प्रजा पार ओरबाडली गेली होती. इतके अत्याचार. अरे केव्हा कधी यवनांची घोडे शेतातल्या उभ्या पिकांना आडवी करत, गावाचे देवळाचे कळत अंगणातील तुळस उद्ध्वस्त करत, घरच्या या बहिणीची आबरू घरच्या वेशीवर लुटल्या जात होती. पण कुणाच्या मनगटात ताकद नव्हती की हातात तलवार घेऊन यवनांचा नायनाट करावा. प्रजेच्या डोळ्यातील अश्रू, वेदना, यातना फक्त एकाच माऊलीला दिसत होत्या, आणि त्या माऊलीचं नाव होतं माँसाहेब जिजाऊ. आणि कडाडले जिजाऊ, मी या रयतेला राजा देईल, आणि तो राजा इथे निर्माण करेल स्वातंत्र्याचा प्रकाश. आणि बघता बघता शिवनेरी गडावरती सुवर्ण पहाट उगवली. 19 फेब्रुवारी 1630 ला शहाजीराजे व माँसाहेबांच्या पोटी शिवसूर्याचा जन्म झाला. आणि त्या शिवसूर्याचं नाव काय माहितीये? शिवाजी. जीवाशी खेळणारा आणि जीवावर उदार होणारा तोच शिवाजी राजा. अरे त्या शिवाजी राजानं स्वराज्यात प्रत्येक माणसाला जोडलं. 18 पगड जातील धर्मातील महार, चांभार, कुणबी, माळी, मराठी, धनगर, ब्राह्मण, तेली सर्व माणसांना मराठा या एकच नावाखाली एकत्रित केलं. स्वराज्यातल्या प्रत्येक माणसाला शिवरायांनी जागवलं, आणि जागवलेला उठवलं, उठवल्याला चालवलं, चालत्या माणसाला धाववलं, आणि धावत्या माणसाच्या खांद्यावर स्वराज्याचं निशाण दिलं, आणि त्याला सांगितलं, तुला इथे स्वराज्य निर्माण करायचंय ते कुणासाठी? तुझ्या मागच्या पिढीवर झालेल्या अन्याय अत्याचाराचा बदला घेण्यासाठी. हे वाटते स्वराज्य आदिलशाहीने मुघलशाहीच्या डोळ्यात खुपत होतं. आदिलशाहीचा तो सरदार अफजल खान, ज्याच्या नावानं अख्खा देश घाबरायचा, त्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवरायांनी संपवला. शाहिस्त खानाची बोटे छाटली, असे अनेक पराक्रम गाजवले, मुघलशाहीला जेरीस आणले. तेव्हा कुठे स्वराज्य निर्माण झाले. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की 350 वर्षानंतर मी इथे कसा? बरोबर ना? सांगतो. खुद्द छत्रपती शिवरायांनी धाडलंय मला. महाराज म्हणाले, जा शिवा, बघून आपले स्वराज्य 350 वर्षानंतर किती सुंदर, किती देखणं असेल हे स्वराज्य. आता आमचे स्वराज्य केवळ महाराष्ट्र नव्हे, तर आता आमचे स्वराज्य संपूर्ण भारत देश असेल. संपूर्ण भारत देश स्वराज्य बनविण्याचे आमचे स्वप्न आपल्याच माणसांनी पूर्ण केलं असेल. गोरगरिबांना अभय असेल, शेतकऱ्यांचा सन्मान असेल, आणि तिथल्या प्रत्येक स्त्रीचा मान असेल. जातीवाद, धर्मवाद, भ्रष्टाचार कुठेच नसेल. आजच्या इथल्या माऊली माँसाहेबांना आदर्श ठेवत शिवाजी आणि संभाजी घडवत असेल. महाराज म्हणतात, पण खरं सांगू